श्रीगणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्तरुणिकराग्रविगलत्कल्पप्रसूनाप्लुतं वस्तुप्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलम् स्त्रस्तस्तन्ननिबद्धनी विविलसत् गोपी सहस्रावृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलो उदारं किशोराकृति वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीराम जय जय राम भगवान आदिनारायणाला, नरोत्तम वीरवर अर्जुनाला, भगवती सरस्वतीला आणि श्रीमन महर्षी वेदव्यासांना प्रणाम करून अधिष्ठात्री देवता भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचे चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भगवच्चित शक्ती माया भगवती श्री जानकीजींच्या चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भक्त शिरोमणी श्री लक्ष्मणजी तथा सेवकाग्रणी श्री हनुमानजींचे चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक सकल संत सज्जन समस्त देवता तथा अखिल ब्राह्मणांचे चरणी सादर वंदनापूर्वक आणि उपस्थित आपणा सर्व भागवती भक्तांचे चरणी सादर वंदनापूर्वक भगवान श्रीरामांच्या दिव्य अनुपम मधुर अशा लीला कथांचे चिंतन श्री रामचरित मानसाच्या द्वारे आपण करत आहोत. कथेच्या 6व्या दिवसाच्या प्रसंगाला प्रारंभ करू. आपल्या पद्धतीप्रमाणे आधी भगवंताची हिंदी स्तुती आणि त्यानंतर मराठी आरती आपण गाऊया. सगळे मिळून गाऊ. श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणं नवकुंज लोचन कुंज मुख कंदर्प अगणित
अद्भुत अमित छवि नवनील नीरद सुंदरम पटपीत मानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं शिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं आजानुभुज शर चापधर संग्राम जित खर दूषणं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं प्रभु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम् इति वदति तुलसीदास शंकर शेषमुनि मनरंजनम् मम हृदय कंज निवास कुरु कामादि हरदल गंजनम् श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्। सियावर रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। संत नामदेवराय महाराजांनी गायलेली भगवान श्रीरामांची मराठीतली आरती आपण सगळे मिळून गाऊया। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। त्रिभुवन मंडित माळगळा। त्रिभुवन मंडित माळगळा। आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा। आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। कनकाचे ताठ हाती धनुष्य बाण। कनकाचे ताट हाती धनुष्य बाण। मारुती सन्मुख उभे हात जोडून। मारुती सन्मुख उभे हात जोडून। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीते।
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळती स्वर्गाहुनी देव आरती ओवाळू पाहू जानकीपती आरती ओवाळू पाहू जानकीपती श्रीराम जय राम जय जय राम 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 आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम 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 सियावर रामचंद्र भगवान की जय प्रविश्य मम वाशी मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कद्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसो पाहुले श्री गुरूंची ते नमस्कारो नियाता पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराजांना प्रणाम करून पुण्यपावन नगरी नेवाशातील रामदरबारात रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या या रामकथेच्या 6व्या दिवशी सुद्धा बालकांडातच आपण आहोत. अवघे 6 तास उरलेले आहेत आणि 6 भाग उरलेले आहेत. त्यातही बालकांड पूर्ण झालेलं नाही. पण रावण मरणार. रावणाला मारल्याशिवाय मी इथून जाणार नाही. असं आहे. रामकथेचं चिंतन करत असताना ज्या ज्या कथा आपल्याला निवांतपणे पाहता आल्या त्या निवांतपणे पाहाव्यात आणि जिथं कथेची मर्यादा आहे त्या मर्यादेला ओळखून भगवंताचा लीला प्रसंग राज्याभिषेकापर्यंत पूर्ण करावा. जसं काल्याची मर्यादा असते, चरित्र ते सांगावे गोकुळी केले. भगवंतानं जे गोकुळात केलं ते चरित्र काल्याला सांगावं अशी मर्यादा असते. तसं रामकथेची मर्यादा आहे की रामकथा सुखांतानं पूर्ण करावी. भगवंताच्या रामराज्याभिषेकाचं वर्णन करून पूर्ण करावी. आणि म्हणून रावणाला संपवून भगवान श्रीराम अयोध्याधिपती राजाधिराज रामचंद्र होतील यात काही शंका नाही.
पण सध्या तरी आपण मिथिला नगरीला आहोत. माता भगवती जानकीनं भगवान श्रीरामांच्या गळ्यामध्ये जयमाला अर्पण केली. देव दुंदुभी वाजू लागल्या, नाना प्रकारची वाद्य वाजू लागली, पंच प्रकारचे ध्वनी तुमल स्वरात आकाशामध्ये निनादू लागले. वेदध्वनी, मंगलध्वनी, शंखध्वनी, जयध्वनी, दुंदुभी इत्यादी वाद्यांचा ध्वनी. पण ह्या अत्यंत आनंदोत्सवामध्ये अचानक भयंकर वादळ उपस्थित झालं. महाभयंकर वारा वाहू लागला. क्षत्रिय पालापाचोळ्याप्रमाणे उडून जातील की काय अशी अवस्था आली. आणि या महाभयंकर वाऱ्याच्या पाठोपाठ महाभयानक तेज उपस्थित झालं. आणि ते महाभयानक तेज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, भगवान परशुराम. आणि शिवधनुष्याचे 2 तुकडे झालेले पाहिले आणि भगवान परशुराम अत्यंत संतप्त झालेले होते. भगवान परशुराम सभेमध्ये आल्याबरोबर सारे क्षत्रिय आपापल्या आसनांच्या मागे लपू लागले. भगवान परशुराम आरडाओरडा करत जनकाला विचारतायत की मी तुझ्याकडे ठेवलेलं हे शिवधनुष्य कोणी तोडलं. राजा जनक सांगायचा प्रयत्न करतोय, आपल्या परिवाराला परशुरामांच्या पायावरती घालतोय. पण परशुराम बाकी कुठलं काही पाहायला तयार नाही. शतानंद, वामदेव, विश्वामित्र परशुरामांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण एकच उत्तर अपेक्षित आहे, कोणी तोडलं. लक्ष्मणजी पुढे आले, म्हणाले, तात हे प्रभू, खेळता खेळता तुटलं. खेळता खेळता कोणी तोडलं? म्हणाले, भगवन, आपल्याच एखाद्या सेवकाने तोडलं असेल. शिवधनुष्य तोडणारा माझा सेवक, कोणी तोडलं? लक्ष्मणजी म्हणतात, भगवन, तुमचं या धनुष्यावर फार प्रेम दिसतंय. साधा तिरकामठा होता, तुटला. तिरकामठा, शिवधनुष्याला तिरकामठा म्हणतो. कोण आहे हा बालक? आता शिवधनुष्याला म्हणाले, लहानपणी असे तिरकामटे खूप तोडले आम्ही. संतप्त परशुराम लक्ष्मणांना म्हणाले, तू तोंड आवरून बोल. लक्ष्मण म्हणतात, भगवन, आम्ही काही कोवळ्या कळ्या नाहीत की ज्यांच्याकडे बोट दाखवल्यानंतर कळ्या जळून जातात. या को कुमड बतिया नाही, आम्ही काही कोवळ्या कळ्या नाही आहोत. अरे याला माझ्या डोळ्यासमोरनं दूर करा रे. तात, आपले डोळे मिटले की सगळं आपल्या जग आपल्या डोळ्यासमोरनं दूर जातं. जसे जसे भगवान परशुराम क्रोधावेशात येत होते तसे तसे लक्ष्मण त्यांना अजून चिडवत होते. आपले डोळे मिटले की सगळं जग दिसणं बंद होऊन जातं. महाराज, आपले डोळे बंद करा. अरे तुला माझ्या परशुची धार माहिती नाही. ओ, खरंच माहिती नाही आम्हाला तुमच्या परशुची धार माहिती. मी तुझ्याशी प्रेमानं बोलतो. म्हणाले, हे तुमचं बोलणं प्रेमानं असेल तर क्रोधानं कसं बोलत असाल तुम्ही? एवढ्यात भगवान आले पुढे, म्हणाले, तात, आपल्याच एखाद्या सेवकानं धनुष्य तोडलं असेल. म्हणाले, हा दिसायला गोरा आहे पण बोलायला काळा आहे, आणि तू दिसायला काळा आहे आणि बोलायला गोड आहे. भगवान म्हणाले, आपलं नाव केवढं मोठं, भार्गव राम, परशुराम. माझं नाव 2 अक्षरी राम, मी दाशरथी राम आहे. भगवंतानं कबूल केलं की मी धनुष्याला प्रत्यंचा चढवली, दोरी लावली आणि लावलेली दोरी ओढून पाहिली तर धनुष्य तुटलं. कथा थोडी बाजूला ठेवून तुम्हाला गंमत सांगतो. कशा करता हे स्वयंवर परीक्षणात धनुष्याला प्रत्यंचा लावायचं नाटक ठेवलेलं असतं माहितीये का? शस्त्र हाताळायचं कसं याचं ज्ञान असल्याशिवाय नुसतं शस्त्र आपल्याजवळ असून उपयोगी होत नाही. आणि जो शस्त्र हाताळण्यात कुशल आहे त्याला खरा वीर मानला जातो. तुम्ही घरी जाऊन प्रयत्न करा,
आपण पूर्वी वेळू कळक बांबू असतो त्याची धनुष्य करायचो. आणि धनुष्याची दोरी धनुष्यापेक्षा 1.5 वीत कमी ठेवावी लागते, तेव्हा धनुष्याला वाक येतो. काय येतो? वाक. आणि त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे. भौतिकशास्त्र असं की जेवढं वाकलेलं धनुष्य तेवढ्या धनुष्याच्या दोरीला ताण पोचणार. धनुष्याच्या दोरीला ताण पोचला की बाण त्यातनं वेगानं सुटून लक्ष्यावर आदळणार. हे भौतिकशास्त्र. मग प्रयत्न करा. उंच धनुष्य आहे, 1.5 वीत दोरी कमी आहे आणि ते धनुष्य वाकवून तिला दोरी बांधायची. आणि म्हणून इथे ताकद लागते, इथे ताकद लागते, इथे ताकद लागते. आणि जर यदा कदाचित त्या कांबडीनं आपला ताकद दाखवली आणि ती सरळ झाली, कपाळ मोक्ष होण्याची निश्चिती असते. आणि म्हणून वीर परीक्षणार्थ धनुष्याला दोरी लावण्याचं स्वयंवरामध्ये याप्रमाणे अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं. मी प्रत्यंचा लावली, दोरी लावली, ती लावलेली दोरी ओढून पाहिली तर धनुष्य तुटलं. म्हणाले या अपराधाला क्षमा नाही. तू स्वतःला मोठा वीर समजतोयस, हे माझ्या हातातलं विजय धनुष्य घे, याला दोरी लाव. श्रीरामांनी विजय धनुष्याला, परशुरामांच्या विजय धनुष्याला दोरी लावली. दोरी लावून त्यावर बाण चढवला. आता मात्र भगवान परशुरामांना कळून चुकलं. श्रीराम म्हणाले, आता ह्या धनुष्यावर जो मी बाण धरलेला आहे या बाणाला लक्ष द्या, नाहीतर या बाणाला तुमच्यावरती. भगवान परशुराम म्हणाले, मी माझ्या तपश्चर्येने मिळवलेल्या लोकांवरती हा बाण सोडून द्या. आणि श्रीरामा, मी माझ्या अवताराला पूर्ण करत नाही. भगवान परशुरामांच्या अवताराची समाप्ती नाही आहे. भगवान परशुरामांनी आपलं तेज श्रीरामांमध्ये संक्रमित केलं आणि आपण आता निस्तेज झालो, आपण तपोहीन झालो. म्हणून श्रीरामांची आज्ञा घेऊन महेंद्र पर्वतावरती तप करण्याकरता परशुराम निघून गेले. शतानंद, वामदेव, विश्वामित्र, सुनैना, जनकजी अत्यंत आनंदून शांत झाले. तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की राजा जनका, 2 वेगवान दूतांना अयोध्येमध्ये पाठवा. महाराज दशरथांना इथं पाचारण करा. महाराज दशरथांना सन्मानानं इथं घेऊन या आणि विधिपूर्वक कुलरीतीप्रमाणे जानकीचं पाणीग्रहण श्रीरामांशी करवून देऊन श्रीराम जानकी विवाह संपन्न करा. शिवधनुष्य भंग करणं हा स्वयंवरातला पण जिंकणं आहे. आणि म्हणून वर निश्चित झाला श्रीराम जानकी करता. आणि विवाह हा विधी आहे. त्यामुळे सनातन धर्म पालन केल्याशिवाय विधी पूर्ण होणार नाही, विवाह पूर्ण होणार नाही. आपण आपल्या 2 शीघ्रगामी दूतांना अयोध्येमध्ये पाठवा. महाराज दशरथांना मिथिला नगरीला बोलवा. 2 वेगवान दूत अयोध्येमध्ये पोचले. मिथिला नगरीहून दूत आलेले आहेत म्हटल्यानंतर महाराज दशरथांनी दरबार भरवला. गुरु वशिष्ठांना दरबारामध्ये बोलवलं. सारा रणिवास दरबारामध्ये उपस्थित आहे. प्रजाजन, परिजन, पुरजन सगळेजण उपस्थित आहेत. आणि मिथिला नगरीहून आलेले 2 दूत महाराज दशरथांच्या दरबारामध्ये आहेत. या दूतांच्या हातामध्ये पत्र आहे. मिथिला नगरीतल्या 2 दूतांनी ते पत्र सुमंतांकडे दिलं. सुमंतांनी उघडून पत्र वाचलं तर डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. सुमंतांना पुढे पत्र वाचवलं गेलं नाही. सुमंतांनी ते पत्र महाराज दशरथांना दिलं. महाराज दशरथांनी ते पत्र वाचलं, डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्याकडनं ते पत्र पुढे वाचवलं गेलं नाही. त्यांनी गुरु वशिष्ठांना दिलं. गुरु वशिष्ठांनी पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनाही ते पत्र वाचवलं गेलं नाही. सारी सभा स्तब्ध आहे. सभा विचारते की असं काय लिहिलंय त्या पत्रामध्ये. सुमंत महाराज दशरथांना विचारतायत. महाराज दशरथ गुरु वशिष्ठांना विचारतायत काय करायचं. वशिष्ठ म्हणाले, महाराज दशरथा,
या दोन दूतांनाच त्यांच्या मुखानं सांगू दे या पत्रात काय लिहिलंय. आणि त्यामुळे मिथिला नगरीचे दोन दूत गंभीर अशा सुंदर वाणीनं घोष करून दरबारामध्ये सांगू लागले. आकाशाशी जळले नाते धरणी मातेचे. आकाशाशी जळले नाते धरणी मातेचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे. श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे. पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. जानकी दुरुन न्याहारी राम धनुर्धारी. मुग्ध जानकी दुरुन न्याहारी राम धनुर्धारी. नयना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू, फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे. मुक्त हसतता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले संचित लोचन, तृप्त जाहले संचित लोचन क्षणात जनताचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. तीनही महाराण्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. अयोध्येच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. महाराज दशरथांना जनकदूतांना कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं. पुन्हा पुन्हा महाराज दशरथ विचारतायत, आपण पुन्हा सांगा काय झालं. पुन्हा पुन्हा जनकदूत सांगतायत, श्रीरामांनी शिवचाप भंग केला आणि जानकीच्या स्वयंवरामध्ये जानकीचे पती म्हणून वर म्हणून निश्चित. मोठी वरात निघाली.
आता काही काही घटना एकेका ओळीत. महाराज दशरथ, गुरु वशिष्ठ, माता अरुंधती वशिष्ठांची पत्नी, भरत शत्रुघ्न, सचिव, मंत्रीगण, पुरजन, परिजन, अयोध्येतले भगवान श्रीराम लक्ष्मणांचे सारे सारे सवंगडी, पण तीनही महाराण्याबरोबर नाहीत. असे सगळेजण अयोध्येहून निघाले. रथ, हत्ती, घोडे, पालख्या, मेणे. माता जानकींनी अष्टसिद्धी नवनिधींना आज्ञा दिली की माझे होणारे सासरे, लग्नाची तयारी चालू दे, जोरजोरात कर तयारी. माझे होणारे सासरे अयोध्येहून निघालेले आहेत. ते जिथे मुक्काम करतील, ते जिथे राहतील, ते जे खातील पितील, जे काही त्यांच्या व्यवस्थेमध्ये किंचितही उणीव राहायला नको. त्यामुळे अष्टसिद्धी नवनिधी महाराज दशरथांच्या वरातीची सोय करण्याकरता त्यांच्याबरोबर आहे. नवनिधी महाराज दशरथांचं स्वागत करण्यामध्ये आहे. प्रचंड मोठी वरात मुक्काम दरमुक्काम करत करत मिथिला नगरीला पोचली. शतानंद वामदेव जनकजी महाराज दशरथांचं, गुरु वशिष्ठांचं अयोध्येतल्या वरातींचं स्वागत करण्याकरता सामोरे आले. शतानंद वामदेवांनी गुरु वशिष्ठांचं पूजन केलं. महाराज जनकांनी महाराज दशरथांचं स्वागत केलं. विश्वामित्रांच्या आज्ञेनं राम लक्ष्मण गुरु वशिष्ठांच्या नमस्काराला आशीर्वादाला गेले आणि गुरु वशिष्ठांच्या आज्ञेनं आपल्या पित्याला महाराज दशरथांना भेटायला गेले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न एकमेकांना भेटले. परिजन पुरजन सचिव सुमंत इत्यादी सगळेजण एकमेकांना भेटले आणि महाराज दशरथांच्या वरातीचा मुक्काम महाराज जनकजींच्या राजधानीला मिथिला नगरीला आहे. स्वतंत्र विवाह वेदी बनवण्यामध्ये आली, मंडप बनवण्यामध्ये आला. ज्या विवाह वेदीच्या वर्णनाकरता कमीत कमी 25 दोहे आहेत. सुवर्णाचे केळीचे खांब, त्या केळीच्या खांबांना सुवर्णाचे पानं केळीची, आणि केळी अक्षरशः खऱ्या केळीसारख्या सुवर्णाच्या केळी, मृदू अस्तर सुंदर, वातानुकूलित व्यवस्था, अत्तराचे सडे शिंपलेले, मिथिला नगरी सजलेली, जिकडे तिकडे अत्यंत उत्साह आनंद. आणि अशा सुंदर प्रसंगी देवदेवता उपस्थित आहेत, ब्रह्मादी गण उपस्थित आहेत, महाराज दशरथाकडनं प्रत्यक्ष सूर्यदेव उपस्थित आहेत. आणि सुंदर अशा विवाह वेदीवरती भगवान श्रीरामांना पाचारण करण्यात आलं. भगवान श्रीराम अधिकच सुंदर, त्यात भगवंतानं वरवेश धारण केला. भगवान श्रीरामांना वरवेशामध्ये विवाह वेदीवरती आलेलं पाहिलं आणि देवतांचे काळे चेहरे, काळे ठिक्कर पडले. भगवान महादेव समजून सांगतायत की अरे, प्रत्यक्ष सूर्यनारायण उपस्थित झाल्यानंतर काजव्यांचा उजेड कुठपर्यंत टिकणार आहे? हा देवांचा देव आहे, हा प्रत्यक्ष अधिष्ठात्री चैतन्य स्वरूप आहे, ज्याच्या चित्प्रकाशानं तुम्ही प्रकाशित होता असे तुम्ही आहात. तर तो स्वतः आल्यानंतर तुमचा प्रकाश राहणार नाही. थोडक्यात भगवान श्रीराम जेव्हा विवाह वेशामध्ये, विवाह वेदीवरती, वरवेशामध्ये वेदीवरती प्रवेश करतात, मंडपात प्रवेश करतात, सारी सभा तटस्थ होऊन भगवंताच्या रूप माधुर्याचं निरीक्षण करतात. साऱ्या मिथिला नगरीतल्या स्त्रिया, साऱ्या मिथिला नगरीतल्या तरुण मुली, साऱ्या मिथिला नगरीतल्या कन्या भगवंताला पाहून मोहित झाल्या आणि एकच संकल्प मनामध्ये आला की तो म्हणजे ब्रह्मदेवानं जर हा सुंदर वर निर्माण केला असेल तर तो आमच्या जानकीला प्राप्त व्हावा. आणि जानकीच्या निमित्तानं हे सुंदर श्रीराम पुन्हा पुन्हा मिथिला नगरीमध्ये यावे आणि आम्ही पुन्हा पुन्हा डोळे भरून श्रीरामांचं दर्शन घ्यावं. श्रीरामांचं रूप माधुर्य असं की मनामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, उत्पन्न झालेले विकार शांत होतात.
भगवंताच्या रूप माधुर्याचं वैशिष्ट्य. कामदेवाला शांत करणारं भगवंताचं रूप आहे. भगवंताच्या रूपानं मनामध्ये काम भावना उत्पन्न होत नाहीत. जेवढं म्हणून भगवंताच्या मूर्तीचं निरीक्षण करू म्हणजे ती आपल्या ध्यानाला येईल, तो मनातले विकार शांत होतात, असं भगवंताचं दर्शन आहे. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, की कंठ दुती श्यामल अंगा, तडित बिनिंदक बसन सुरंगा. व्याह विभूषण विविध बनाए, व्याह विभूषण विविध बनाए. मंगल सब सब भांति सुहाए, मंगल सब सब भांति सुहाए. एकी कंठ दुती श्यामल. शरद विमल विधु बदन सुहावन, नयन नवल राजीवल जावन. सकल लौकिक सुंदरताई, सकल लौकिक सुंदरताई. कहीं न जाई मन ही भाई, एकी कंठ दुती श्यामल अंगा. सोहरि संगा, बंधु मनोहर सोहरि संगा. जातन चावत चपल तुरंगा, जातन चावत चपल तुरंगा. राजकुंवर बर बाजी दिखावही, राजकुंवर बरबाजी देखावहे, राजकुंवर बरबाजी देखावहे. बौस प्रशंसक बिरिद सुनावहे, बौस प्रशंसक बिरिद सुनावहे. बौस प्रशंसक बिरिद सुनावहे, बौस प्रशंसक बिरिद सुनावहे. एकी कंठ दुती श्यामल अंगा, श्यामल अंगा. एकी
आधीच नील वर्णाचे श्याम वर्णाचे भगवान पितांबर परिधान केलेला आहे, गळ्यामध्ये सुंदरशा फुलांच्या हार घातलेले आहेत, मस्तकी सुंदर मयूर मुकुट आहे. हो, भगवान श्रीरामांच्याही मस्तकी मयूर मुकुट असतो. त्यामुळे भगवान श्रीराम दिसतात कसे, तर नवीन जलधर मेघाप्रमाणे दिसतात. भगवंताच्या पितांबराचा रंग कसा आहे, तर श्रावणामध्ये जेव्हा ढग दाटलेले असतात, पाऊस पडून गेलेला असतो, आकाशात काळे ढग असताना त्या ढगाआडून जो सूर्य बाहेर पडतो आणि त्याचा जो पिवळा प्रकाश बाहेर पडतो, त्या पिवळ्या प्रकाशाचा आणि भगवंताच्या पितांबराचा रंग आहे सांद्र पयोद सौभगम. आणि म्हणून की कंठ दुती श्यामल अंगा तडित बिनिंदक बसन सुरंगा तडित बिनिंदक बसन सुरंगा व्याह विभूषण विविध बनाए मंगल सब सब भांति सुहाए मंगल सब सब भांति सुहाए की कंठ दुती श्यामल अंगा. रामायणाचं वैशिष्ट्य आहे, जेवढे म्हणून राग तुम्हाला ठाऊक असतील तेवढं रागावून घ्या. या चौपायांचं वैशिष्ट्य असं आहे माय बाप हो, कुठल्याही रागात. आपल्याला माहिती नाही, कित्येक वर्षापूर्वी आकाशवाणीवरती संपूर्ण रामचरितमानस भारतातल्या सगळ्या गायकांनी गायलेलं आहे. आणि त्या सगळ्या गायकांनी गायलेलं रामचरितमानस आजही आहे. ते मात्र आपण डाउनलोड करायचं नसतं. आपण बाकीचं सगळं डाउनलोड करायचं असतं, पण जे आपलं कल्याणकारी आहे ते डाउनलोड करायचं नसतं. पहा, प्रसार भारतीत पहा रामचरितमानस, आपल्याला ऐकायला मिळेल आणि सुंदर रीतीने त्यावरचं विश्लेषण अर्थ पण पाहायला मिळेल. चांगल्या गोष्टी करता आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करा, नको त्या गोष्टीत डाटा वाया घालवतात. अत्यंत सुंदर असे भगवान विवाह वेदीवरती प्रविष्ट होतात. जानकीला विवाह वेदीमध्ये, विवाह मंडपामध्ये सगळ्या सखीजन घेऊन आल्या, मैत्रिणी घेऊन आल्या आणि जानकीला पाहिल्यानंतर, श्रीरामांना पाहिल्यानंतर सारी सभा तटस्थ झाली, देवता तटस्थ झाले. वराला वधूला विवाह वेदीवरती आणून मंगलाष्टक होऊ लागली. काय असतं मंगलाष्टक प्रकार सांगा बरं? आपली गोष्ट नाही करत मी. आपल्या गोष्टी एवढ्या हास्यास्पद आहेत, एवढ्या हास्यास्पद आहेत की लोकांनी लग्न म्हणजे विवाह समारंभाचा पार खेळ करून टाकलेला आहे. आणि तिथं गेल्यानंतर, एखाद्या लग्नाला गेल्यानंतर, आजकाल होणाऱ्या लग्नाला, विवाहाला गेल्यानंतर असं हसायला येतं ना मायबाप, आहा कुठल्या तमाशाला आलो असं वाटतं. आपण नका सांगू, सांगायला लावूच नका. मंगलाष्टक वराच्या कुळाचं वर्णन, वधूच्या कुळाचं वर्णन, वराचं वर्णन, वधूचं वर्णन करण्याकरता मंगलाष्टक असतात. देवतांचं स्मरण करण्याकरता मंगलाष्टक असतात. आणि नको त्या ठिकाणी थांबून मंगलाष्टक ब्राह्मणांनी पण म्हणायचं नसतं. आणि ब्राह्मणांना पण कुठे थांबावं कुठे थांबायचं ते कळत नाही. आणि मग मात्र मंगलाष्टकाचं मंगल राहतच नाही. या कुंदेंदू, अरे कुंदेंदू शब्द पूर्ण आहे बाबा, तो पूर्ण म्हणायचा असतो. या कुंला कु जोडला, दे वेगळा केळा, रामो राज, अरे राजा, कशा करता मंगलाष्टक म्हणतो? नको ना हाऊस करू.
आपण काय होतो, कशा प्रकारचे विवाह समारंभ होते, किती पावित्र्य होतं, किती मांगलिकता त्यामध्ये होती, ती पार धुळीला मिळवलेली आहे. आणि जसे जसे कोण कोण होतो, प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण, आणि इक्ष्वाकू वंशापासून वर्णन सुरू झालं, वराच्या 400व्या पिढीपासून वर्णन सुरू झालं की या वराचे पूर्वज कोण, इक्ष्वाकू. मग काय मुलीकडचे कमी होते का, जानकीजींकडचे कमी होते? तिकडनं प्रत्यक्ष ब्रह्मदेव उभे होते. ब्रह्मदेवांनी सुरू केलं, या वधूच्या कुळाचे पूर्वज कोण, राजा निमी. आणि जसं जसं या ब्राह्मणांनी दोन्ही कुळांचं वर्णन करणारी मंगलाष्टक गावीत, तसं तसं दोन्ही वराच्या आणि वधूच्या पित्यानं थैल्या मोकळ्या कराव्या. हो, वराच्या कुळाचं वर्णन केल्यानंतर वरपित्यानं ब्राह्मणांना दक्षिणा द्यायला नको, कौतुक केल्यावर. आणि मग दक्षिणा मिळते म्हणल्यानंतर ब्राह्मण काय थांबणार आहेत? एकानं वर्णन केलं, दुसऱ्यानं वर्णन केलं, तिसऱ्यानं, मंगलाष्टकाच्या स्पर्धा. थोडक्यात काय, वर वधूचं वर्णन करण्याकरता प्रत्यक्ष ऋषीगण आहेत, देवतागण आहेत, ब्रह्मदेव आहेत, सूर्य देवता आहे. जानकी आणि श्रीरामांच्या हातामध्ये सुंदर वरमाळा देण्यात आली. जानकीनं भगवान श्रीरामांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केली, श्रीरामांनी जानकीच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केली. आता मधुपर्क आहे. मधुपर्क म्हणजे वर आणि वधूचं पूजन. कारण त्यावेळेला वर वधू हे प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि लक्ष्मी स्वरूप असतात, म्हणून नवरदेव म्हटला जातो. म्हणून वराचं पूजन. महाराज जनकांनी सुंदरशी सुवर्णाची थाळी घेतली, माता सुनैनाजींनी सुंदरशी सुवर्णाची झारी घेतली. या झारीमध्ये सुंदर केशर मिश्रित जल आणलेलं आहे. आपण झारीनं श्रीरामांच्या पायावरती धार धरली आणि राजा जनक श्रीरामांचे पाय धुवू लागला. देवदेवता आपल्या डोक्याला हात लावतायत, म्हणजे जनकजींच्या भाग्याचा हेवा करतायत की ज्या चरणातनं प्रत्यक्ष गंगा उत्पन्न झाली, त्या चरणांना धुण्याचं भाग्य आज राजा जनकाला मिळालेलं आहे. मोठं सुंदर मधुपर्क उपचार चाललेले आहेत. ब्रह्मदेव वधूच्या कुळाकडनं वधूच्या कुलरीती सांगतायत आणि सूर्यनारायण वराच्या कुळाकडनं वराचे कुलरीती सांगतायत. आणि कुलरीतीप्रमाणे सुंदर रीतीने मधुपर्कादी विवाहादी संस्कार झाले. आणि मग शतानंद, वामदेव, विश्वामित्र, गुरुवर वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राजा जनकानं आपल्या घरी लाडानं वाढवलेल्या आपल्या या सुंदर राजकन्येचा, जानकीचा पाणीग्रहण समारंभ सुरू झाला. पाणीग्रहण सर्वात महत्वाचा समारंभ आहे. राजा जनकानं संकल्प केला की माझ्या घरामध्ये वाढवलेली, लाडाकोडात वाढवलेली ही माझी मी कन्या जानकी, हे श्रीधर स्वरूपावरा, तुला मी आता पत्नी म्हणून अर्पण करतो. आपल्या हातातलं संकल्पाचं पाणी जानकीच्या हातावर सोडलं. जानकीच्या हातातलं पाणी श्रीरामांच्या हातावरती आलं. आणि राजा जनकानं सुनैनाजींच्या, महाराणी सुनैनाजींच्या सोबतीनं जानकीचा हात श्रीरामांच्या हातात घेतला. श्रीरामांनी जानकीच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र बांधलं. जानकीच्या सुंदरशा केशकलापामधल्या भांगामध्ये सिंदूर अर्पण केला. आणि जिकडे तिकडे पंचध्वनी निनादू लागले. आकाशात देवदुंदुभी निनादू लागल्या. समोर सुंदर तालवाद्य वाजू लागली. जयध्वनी, मंगलध्वनी, शंखध्वनी, वेदध्वनी. आणि राम जानकी विवाहाचा आनंद करतात. सियावर रामचंद्र भगवान की जय. आता जे पूर्व काळापासून एकत्र आहेत, एक आहेत, या विवाहाच्या निमित्तानं ते एक झाले. आणि विवाह वेदीवरती हे दोघे जण बसलेले पाहिल्यानंतर सर्व देवदेवता या जगाच्या आदी दंपतीला प्रणाम करतायत.
महादेवादिगण भगवंताला प्रणाम करतायत, विष्णू इत्यादी भगवंताला प्रणाम करतायत, सूर्य यम कुबेर दिक्पाल वरुण इत्यादी प्रणाम करतायत, वशिष्ठ वामदेव विश्वामित्र इत्यादी भगवंताला प्रणाम करतायत. हे प्रत्यक्ष जगदंबा आणि भगवती आणि भगवंताचं स्वरूप. आणि म्हणून नामसंकीर्तन केलं पाहिजे. आधी अर्ध सांगतो, मग पूर्ण सांगतो. जयति शिवा शिव जानकी राम. म्हणा, जयति शिवा शिव जानकी राम. जयति शिवा शिव. येतं म्हणता, माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. आजचा आणि उद्याचाच दिवस आहे, 5.5 तास. जयति शिवा शिव जानकी राम. शाबास. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया 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 राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. सुंदर माधव मेघ श्याम. जानकी जीवन राम नाम. सुंदर माधव मेघ श्याम. जानकी जीवन राजा राम. सुंदर माधव मेघ श्याम. जानकी जीवन राजा राम. सुंदर माधव मेघ श्याम. जानकी जीवन राजा राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया राम. जयति शिवा शिव जानकी राम. जय रघुनंदन जय सिया 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 राम. जय
सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जयति शिवा शिव जानकी राम जय रघुनंदन जय सिया राम जयति शिवा शिव जानकी राम जय रघुनंदन जय सिया राम जयति शिवा शिव जानकी राम जय रघुनंदन जय सिया राम जयति शिवा शिव जानकी राम जय रघुनंदन जय सिया 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 राम सियावर रामचंद्र भगवान की जय. श्रीराम जानकी विवाह संपन्न झाला. महाराज दशरथांना वरातीला राजा जनकानं आग्रहपूर्वक ठेवून घेतलं. याचकांना भरपूर दान दिलं. सगळ्यांचा अत्यंत उत्तम सन्मान केला. प्रत्येकाला एवढं दिलं की कोणालाच तिथनं काही घेऊन येता आलं नाही इतकं मिळालं. त्यामुळे सगळ्यांनी जे मिळालं ते तिथंच टाकून दिलं. महाराज दशरथ म्हणाले आता आम्ही आमच्या सुनेला घेऊन जातो. महाराज जनकांना अत्यंत वाईट वाटलं. म्हणाले काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून शतानंदांच्या कानात सांगितलं की श्रीरामांना अजून 3 बंधू आहेत. म्हणाले हो मलाही बंधू आहेत. बर त्यांच्या मुली आहेत. मग श्रीरामांच्या बंधूंशी माझ्याही बंधूंच्या मुलींचे विवाह करा. आणि रोज एक लग्न लागायला लागलो. भरत मांडवी शत्रुघ्न श्रुतकीर्ती लक्ष्मण उर्मिला. महाराज दशरथांना 4 पुत्रवधू प्राप्त झाल्या. जणू काही 4 उत्तम स्थिती. देहत्रयातीता कालत्रयातीता अवस्थात्रयातीता. प्राज्ञ हिरण्य गर्भ तेजस विराट या स्वरूपाला जणू काही स्वप्न जागृती सुषुप्ती आणि उन्मनी अवस्था या मिळाल्यानंतर जे काही सौभाग्य प्राप्त होतं त्याप्रमाणे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नांना उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती 4 पुत्रवधू. तरीही वरातीला परत जाऊ द्यायला तयार नाही. म्हणाले मंत्री आलेत हो मंत्र्यांची मुलं आली आहेत हो माझेही मंत्री आहेत हो माझ्याही मंत्र्यांच्या मुली आहेत. मंत्र्यांच्या मुली आणि मंत्र्यांची मुलं अयोध्येतली मंत्र्यांची मुलं मिथिलेतल्या मंत्र्यांच्या मुली लग्न लागायला. दररोज पंक्ती. लोकांना काय पाहिजे असतं. वर काय कमवतो म्हणाले आपल्याला काय करायचं. वर कसा दिसतो दिसत असेल कसा आहे दिसतो काळा हिरवा निळा कसा आहे दिसतो. मुलगी सुंदर आहे असेल ना आपल्याला काय घेणं देणं. भोजन प्रिया रोज पंक्ती थोडक्यात काय महाराज जनकजींना वरातीला परत अयोध्येला काही जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून निमित्त काढून वरातीला आपल्याकडे ठेवून घ्यायचे पंक्तीवर पंक्ती. आणि मग काय वशिष्ठ वामदेव शतानंद आणि हे सगळे ब्राह्मण मंडळी रोज तुडुंब जेवायची. 3 महिने मुक्काम. महाराज जनकांसारखा व्यायी नाही बरं का. 3 तासात परत पाठवणारा नाही. 12ची टाळी 9ला कार्यालय 3ला रिकाम. सगळे जिकडे तिकडं. टाळी लागून गेली. नशीब 3ला तरी टाळी लागते. असो आपलं जाऊ दे आपल्या गोष्टीच करायच्या नाही. शेवटी महाराज दशरथांनी गुरु वशिष्ठांना विनंती केली. गुरु वशिष्ठांनी वामदेव शतानंदांना विनंती केली. वामदेव शतानंदांनी महाराज जनकजींना विनंती केली. आता
वरवधूंना एकांतवास दिला होता. लग्न लागल्यावर वराला वधूला 15 दिवस एकांत देतात. एकांतवास 15 दिवस दिल्यानंतर हे सगळेजण वरवधू पुन्हा जनवासामध्ये सर्व पाहुण्यांमध्ये परत आले. मग काय, मग वराचं वधूचं कौतुकांचे सगळे खेळ समारंभ कुलरीती सुरू झाल्या. अत्यंत आनंदानं सगळ्या कुलरीती समारंभ पूर्ण करतात. महाराज दशरथ आपल्या 4ही पुत्रांना सांगतात की आपापल्या पुत्रवधूंना घेऊन आता आपण आता अयोध्येकडे जाऊया. म्हणून गुरु वशिष्ठांसह माता अरुंधतीसह राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राजा जनकजींच्या महाली पोचले. जनकजींच्या माता म्हणजे पत्नी सुनैनाजींनी आपल्या 4ही जावयांना प्रेमभरानं मोठं सुंदर लाड कौतुक करतायत. आणि आता जानकीची पाठवणी करण्याची वेळ आली. राजा जनकाला जे करायचं नव्हतं ते करायची वेळ आली. आणि म्हणून राजा जनक निमित्त हुडकत होता की जानकीला मी अजून ठेवून घेईल. पण जानकीची पाठवणी करायची वेळ आली. जानकीसह जानकीच्या सगळ्या बहिणी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाबरोबर निघाल्या. महाराज दशरथ दरवाजामध्ये उभे आहेत. महाराज जनक आपल्या उपरण्यानं आपले हात बांधून घेतात. महाराज दशरथांजवळ येऊन प्रार्थना करतात की महाराज, मी माझ्या हृदयाचा तुकडा काढून तुम्हाला देतोय. महाराज माझी जानकी अबोध आहे. महाराज माझी जानकी लहान आहे. हिच्या वयाप्रमाणे अल्लडपणानं हिच्याकडनं जर तुमच्या सेवेमध्ये काही कमतरता झाली, त्रुटी झाली, चूक झाली तर महाराज ती आपली मुलगी म्हणून पदरात घ्या. हे दारिका परिचारिका करी पालवी करुणा नहीं. अपराध क्षमी बोली पठई बहुत हो ढीट्यो कही. पुनि भानुकुल मान निधि समधि की कही जाती नहीं बिनती. परस्पर प्रेम परिपूरण है. प्रेम परिपूरण है. प्रेम परिपूरण. माता जानकीने लावलेली रोपटी कोमेजलेली होती. माता जानकीने सांभाळलेले शुक सारिका पोपट आपापल्या पिंजऱ्यांमध्ये दाणे खाईन असे झालेले होते. साऱ्या मिथिला नगरीत जानकीला सासरी पाठवायचंय म्हणून सारे जण व्याकुळ झालेले होते. महाराज माझी जानकी अबोध आहे. महाराज दशरथ सुद्धा तेवढ्याच मोकळ्या मनाचे, तेवढ्याच मोठ्या मनाचे. महाराज जनकांना आपल्या हृदयाशी घेतात, पाठीवरनं हात फिरवतात आणि सांगतात की महाराज तुमच्या हृदयाचा तुकडा तो आमच्या हृदयाचा तुकडा. आम्ही आमच्या डोळ्यांचा पाळणा करू, तळहाताचा पलंग करू. तुमची नाही, आमची मुलगी, आमची लेक म्हणून तिला सांभाळू. परस्पर एकमेकांना हृदयाशी घेतात, परस्पर एकमेकांना सांत्वना देतात, परस्पर एकमेकांना प्रेम देतात. आणि मोठ्या थाटामाटानं वाजत गाजत सारी वरात अयोध्येमध्ये परत येते. अयोध्या सजलेली आहे. अयोध्या भगवंताच्या 4ही पुत्रवधूंच्या स्वागताकरता सुंदर सजलेली आहे. 3ही महाराण्या वाट पाहतायत आणि 3ही महाराण्या आपल्या 4ही पुत्रवधूंना आपल्या दारात आलेल्या पाहिल्यानंतर पंचारतीनं ओवाळतात. नाना प्रकारच्या कोड कौतुकाचे खेळ सुरू होतात. नाना प्रकारच्या कुलरीती होऊ लागतात. दिवस उगवल्यापासून रात्र मावळेपर्यंत सासवांचं आपल्या सुनांबद्दलचं कौतुक काही कमी होत नाही. शेवटी पुत्रवधू म्हणजे या सगळ्या राम लक्ष्मणादिकांना आणि जानकी आणि तिच्या बहिणींना म्हणजे नवीन असणाऱ्या सगळ्या नववधूंना झोप यायला लागली. महाराज दशरथ म्हणाले आता पुरे झाले तुमचे खेळ.
तीनही महाराण्या आपल्या चारही सुनांना घेऊन आपल्या महाली जातात आणि एखादी सर्पिणी जशी आपल्या पिलांना आपल्या पोटाशी घेऊन झोपते त्याप्रमाणे या चारही सुनांना आपल्या पोटाशी घेऊन झोपतात. भगवान श्रीराम माता कौसल्याच्या दर्शनाकरता माता कौसल्याच्या महाली येतात. माता कौसल्या धावून श्रीरामांच्या समोरी येते आणि श्रीरामांच्या गाल चेहऱ्यावरनं आपले 10ही बोट उतरवून आपल्या कानशिलाशी मुडपून श्रीरामांच्या आलाबला घेते. श्रीराम माता कौसल्याच्या चरणावरती मस्तक टेकवतात आणि त्याही वयात श्रीरामांना माता कौसल्या आपल्या अंकावरती मांडीवरती बसवून घेतात, अंजारतात, गुंजारतात आणि प्रेमानं विचारतात, रामा तू म्हणे ताडका राक्षसिणीला मारलंस? श्रीरामा तुम्ही यज्ञ संरक्षण केला आणि श्रीरामा तुम्ही ते शिवचाप कसं उचललत? श्रीराम ताड दिशी उठले आणि श्रीराम मातेच्या चरणापाशी बसून तिच्या चरणावरती मस्तक टेकवून म्हणतात की माते तव प्रताप महिमा, आई या तुझ्या महिम्याचा प्रताप आहे. हा तुझा पुत्र राम हे जे काही करू शकला ते तुझ्या कृपेनं तुझ्या महिम्यानं करू शकला. श्रीराम गृहस्थाश्रमी होतात. माता कैकेयी जानकीचं मुखावलोकन करण्याकरता सुनमुख पाहण्याच्या निमित्तानं सुंदरसा कनक भवन म्हणून निर्माण केलेला सुवर्णाचा महाल सुनमुखामध्ये जानकीला देतात आणि भगवान श्रीराम जानकीसह त्या कनक भवनामध्ये मुक्काम करतात. राम जानकीला सिंहासनावरती बसलेलं आणि राम जानकीचं दर्शन घेण्याकरता सारी अयोध्या लोटत असे आणि या दोघांनाही सुंदर एकत्र आसनावरती बसलेलं पाहिल्यावर अयोध्येचं मन शांत होत असे. अयोध्येत म्हणाले, ब्रह्मदेवा आमच्या भाग्यात हे पाहणं जे लिहिलंस ना त्याबद्दल तुला करोडो धन्यवाद, करोडो धन्यवाद. आणि गोस्वामी तुलसीदास बालकांड पूर्ण करताना म्हणतात, निज गिरा पावनी करन कारण राम जसु तुलसी कयो रघुवीर चरित अपार बारधि पारु कवि कोने लयो उपबीत ब्याह उछाह मंगल सुनिजे सादर गावहे वैदेहि राम प्रसाद तेजन सर्वदा सुख पावहै, सर्वदा सुख पावहै, सर्वदा सुख पावहै. वैदेहि राम विवाहते प्रसाद तेजन सर्वदा सुख पाव. भगवंताच्या मंगल अशा परिणयाचं विवाहाचं वर्णन ऐकणं, सांगणं, करणं, वाचणं हे अत्यंत मंगलता प्रदान करणारं आहे. आपल्याही जीवनात भगवंताच्या मंगलमयतेप्रमाणे मंगलमयता येते असा भगवंताचा सुंदर मंगलमय परिणय प्रसंग आहे, विवाह प्रसंग आहे. इथे बालकांड पूर्ण होतो. रामायणातल्या 7 भागांपैकी पहिला भाग पूर्ण होतो. दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात याप्रमाणे आता आपल्याला पुढे प्रवेश करायचा आहे आणि त्या प्रवेशाकरता नामस्मरण करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. नामस्मरण ही अशी किल्ली आहे की पुढच्या कथांना सहज डोळ्यासमोर आणून देते आणि जर भजन नाही केलं, नामस्मरण नाही केलं तर पुढच्या कथा काही आठवत. म्हणून नामस्मरण करा. मधुर मधुर नाम सीताराम सीताराम, मधुर मधुर नाम सीताराम सीताराम, मधुर मधुर नाम सीताराम सीताराम, सीताराम 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 जय सीताराम, सीताराम 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 जय सीताराम, सीताराम सीताराम
सीताराम जय सीताराम 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 जय सीताराम मधुर मधुर नाम सीताराम 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 जय 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 सीताराम मधुर मधुर नाम सीताराम 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 सीताराम परम पावन 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 नाम सीताराम सीताराम मधुर मधुर 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 नाम सीताराम सीताराम बोलो प्यारे सुबह शाम 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 सीताराम सीताराम मधुर मधुर नाम 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 सीताराम 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 जय सीताराम 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 जय सीताराम 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 जय सीताराम मधुर मधुर नाम सीताराम 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 जय 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 सीताराम मधुर मधुर नाम सीताराम 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 सीताराम सियावर रामचंद्र भगवान की जय. अयोध्याकांडाचं मंगलाचरण आहे. त्या मंगलाचरणाचा उल्लेख करू आणि अयोध्याकांडातले प्रसंग पाहू. आता काही प्रसंग कॉमेंट्री म्हणजे फक्त एका ओळीत प्रसंग सांगणे. आदि मंगलाचरण. यस्यांकेच विभाति भूधरसुता देवापगा मस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराळ सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा सर्वगता शिवः शशिनिभा श्रीशंकरं पातु मां. भगवान महादेवांना नमस्कार. रामायणात गंमत आहे. रामायणातली गंमत अशी आहे की गोस्वामी तुलसीदास
सुंदरकांडापर्यंत अगोदर महादेवांना नमस्कार करतात आणि सुंदरकांडात मात्र अगोदर श्रीरामांना नमस्कार करतात, मागाहून महादेवांना नमस्कार करतात. असं का करतात सांगता येईल, पण विचारायला गोस्वामी तुलसीदासांकडे जा. भगवान महादेवांना वंदन करून भगवान हे सगळं संस्कृत असं आहे मायबाप हो, की जे वर्णन महादेवांना लागू आहे तेच भगवान श्रीरामांना लागू आहे. म्हणजे या वर्णनात श्रीरामांचं वर्णन येत नाही असं समजू नका. इथे श्रीरामांचं पण वर्णन आहे, पण ते पाहण्याकरता विश्लेषणाकरता वेळ द्यावा लागतो. भाले बाल विदुर गलेच गरलम यस्योरसी व्यालराट. मस्तकी बालचंद्रमा आहे, गळ्यामध्ये सुंदरशा वासुकी इत्यादी नागांच्या माळा आहेत. भूधर सुता म्हणजे पर्वतराज कन्या माता पार्वती भगवंताच्या वामांगी विराजमान आहे. देवापगा मस्तके, देवनदी गंगा मस्तकावरती. अशा भगवान शिवशंकरांना मी वंदन करतो. श्री शंकर पातु मां. आता श्रीरामांना नमस्कार करतात आणि तो विशेष आहे. प्रसन्नतां यानगताभिषेकस्तथा न ममले वनवास दुःखता मुखाम्बुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा. ज्यांना राज्याभिषेकाच्या प्रसंगानं अति आनंद झाला नाही आणि आता वनवासाला जावं लागतंय म्हणून दुःख झालं नाही, असा दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी सहज रीतीने घेणारे, नित्य प्रसन्न असणारे भगवान श्रीरामांना मी शरण जातो, वंदन करतो. प्रसन्नतानां यगता अभिषेकस्तथा न ममले वनवास दुःखता मुखांबुज रघुनंदनस्य मी. पुढच्या श्लोकात वंदन करतात. भगवंताचं सुंदर ध्यान आहे माता जानकीच्या समवेत. नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं पाणौ महाचायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. नमस्कार आहे. या श्लोकाचं वैशिष्ट्य, या श्लोकाची संप्रदाय परंपरा कधीतरी निवांतपणे सांगेन. द्विभुज श्रीरामांचं दर्शन आणि जानकी समवेत श्रीरामांचं दर्शन. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. सद्गुरूंना वंदन करता. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. बरनौ रघुवर बिमल जसु, बरनौ रघुवर बिमल जसु जो दायको फलचारी. भगवान रघुवरांचं श्रीरामांच्या यशाचं वर्णन आपल्या जीवनामधल्या चारही पुरुषार्थांना प्राप्त करून देणार आहे. बरनौ रघुवर बिमल यश जो दायकू फलचारी. पण श्रीरामांचं रघुवराचं यश वर्णन करण्याकरता काय लागतं? सद्गुरु कृपा. म्हणून सद्गुरूंना वंदन करतो. सद्गुरूंच्या चरणाची धुळी आपल्या मनरूपी आरशाला स्वच्छ करते. मन मुकुर सुधारी. मुकुर आरसा. आरशाला जर स्वच्छ करायचं असेल तर कसं करावं लागतं? आरशाला पाण्यानं साबणानं धुवून स्वच्छ होत नाही. आरसानं चूर्ण म्हणजे पावडर वापरावी लागते. कोरडी पावडर वापरली की आरसा स्वच्छ होतो. मग सद्गुरूंच्या चरणाची धुळी ही मनरूपी आरशाला स्वच्छ करणारं साधन आहे. निज मन मुकुर सुधारी. श्रीराम गृहस्थाश्रमी आहेत. श्रीराम अयोध्येमध्ये निवास करून आहेत.
अयोध्यावासियांचं, पुरवासियांचं, त्यांनी जी जी कामं सांगितली, श्रीराम लक्ष्मण इत्यादिकांसह काम करतात. भरत शत्रुघ्न मामाकडे युधाजिताकडे गेलेले आहेत, कैकेयी देशाला गेलेले आहेत. एके दिवशी महाराज दशरथ राजसभेमध्ये जाण्याकरता वेशभूषा करत होते आणि आता सारी वेशभूषा झाल्यावर मस्तकावरती मुकुट ठेवायचा म्हणून आरशासमोर उभे राहिले आणि आरशासमोर उभं राहून दासदासी त्यांच्या डोक्यावरती मुकुट ठेवतायत. पण मुकुट ठेवण्यापूर्वी महाराज दशरथांना आरशामध्ये आपला चेहरा दिसला आणि कानाजवळ झालेले पांढरे केस दिसले. महाराजांनी मुकुट उतरवून ठेवला आणि आरशात पाहतायत आणि मनाशी बोलतायत की अरे, माझ्या कानाजवळ केस पांढरे झाले आहेत. हा निसर्ग नियम आहे. प्रत्येकाचे कानाजवळचे केस अगोदर पांढरे होतात, पण त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळत नाही. ते महाराज दशरथ स्वतःला सांगतायत की ज्या अर्थी माझ्या कानाजवळचे केस पांढरे झाले, त्या अर्थी हे केस माझ्या कानात काहीतरी सांगू पाहतायत आणि ते सांगतायत की राजा दशरथा, तुला म्हातारपण आलेलं आहे, वयाच्या 4थ्या भागामध्ये आलेला आहेस तू, आणि त्यामुळे आता तुला तुझ्या मुलाबाळांना राज्य दिलं पाहिजे आणि तू आपल्या परलौकिक जीवनाच्या कल्याणाकरता साधन केलं पाहिजे. श्रवण समीप भयसित केसा, मनहु जरठपनु अस उपदेसा, नृप जुबराज राम कहु देहु, जीवन जन्म लाहु किन लेहु. आता जीवनाचं सर्वात सौभाग्य असणारं, वैभवी असणारं क्षण आपल्याला अनुभवायचा आहे, तो म्हणजे माझा राम युवराजपदी अभिषिक्त झालेला मला पाहायचा. त्यामुळे राजसंसदेमध्ये न जाता, डोक्यावर मुकुट न घालता, पायात वाहना न घालता, आपल्या दलबलाला बाजूला ठेवून गुरु वशिष्ठांपाशी पोचले आणि गुरु वशिष्ठांची प्रार्थना करतायत की मला राज्य तुमच्यामुळे, धन समृद्धी तुमच्यामुळे, उत्तम पत्नी तुमच्यामुळे, उत्तम संतती तुमच्यामुळे, मला पुत्रवधू चांगल्या मिळाल्या त्या तुमच्यामुळे, असा सगळा आनंददायी भाग तुमच्यामुळे आहे. आता माझ्या मनामध्ये एकच अपेक्षा आहे, हे राज्य मी रामाला देईन, त्यांना युवराजपदी अभिषिक्त करीन आपल्या आज्ञेनं. गोस्वामी तुलसीदास इथं सांगतात, मोठं सुंदर दोहे चौपाया अतिशय वेगळ्या आणि वेगळ्या पातळीवरती रामायण आहे. जे गुरुचरण रेणु शिर धरही, ते जनु सकल विभव बस करही, मोहि समयहु अनभयउ न दूजे, सबु पायउ रज पावनी पूजे. जे आपण करत नाही ते जे रामायणात आहे, ते रामायणातलं चित्र आपल्याला अनुभवायचं आहे. आपण कधीही आपल्याकडे असलेल्या वस्तूंबद्दल समाधान व्यक्त करत नाही. कितीतरी गोष्टी दिल्या आहेत, पण जितक्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे डोळे झाक, आणि जी नाही दिलेली ती मात्र वारंवार देवाजवळ येऊन म्हणतात की अमुक नाही, अमुक नाही, अमुक नाही. तुम्हाला विचारू का, सगळ्यांचंच येते. इथून तिथून जगाच्या पाठीवर जो कोणी वावरतो सांसारिक म्हणून, तो संसार दुसऱ्याच्या संसाराला पाहून करतो. कसा करतो? दुसऱ्याच्या संसारात. एखाद्याच्याकडे गेले, या आज आमच्याकडे गुरुवार आहे, गेले आणि पाहिलं त्यांच्या घरात नवीन मिक्सर. दुसऱ्या गुरुवारी यांच्याकडे आलंच पाहिजे. का? आपल्या घरात काय नाही याची यादी दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कळते. केव्हा कळते? दुसऱ्याच्या घरात गेल्यावर. आणि मग दुसऱ्याच्या घरात काय आहे हे पाहत आपल्या घरात आणणं, याला संसार असं म्हणतात. अभावाचा संसार असतो,
भावाचा संसार संतांचा आहे, भावाचा प्रपंच संतांचा आहे, भावाचा परमार्थ संतांचा आहे आणि तुमचा आमचा अभावाचा आहे. काय नाही याची यादी पहिले करू आणि संत काय आहे त्याची यादी करते. वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुणती टाळ, सदा ऋण झुणती टाळ. बैसावयासी कांबळा द्वारी तुळशी रंगमाळा. बस बस बस, आपल्याला वेळ कमी आहे, मला फक्त तुम्हाला चटका द्यायचा आहे. वैष्णव आपल्याकडे काय त्याची यादी करतात आणि जे वैष्णव नाहीत ना आपल्याकडे काय नाही त्याची यादी करतात. फराळासी पीठला या, घडी घडी पडती पाया. वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुणती टाळ. महाराज दशरथ गुरु वशिष्ठांकडे गेल्यावरती कमतरता नाही सांगत आहे, मला जे मिळालंय आणि मी जे अनुभवलंय ते तुमच्या कृपेने अनुभवलंय, ते तुमच्या कृपेने अनुभवलेलं सांगतायत. मोही समय अनुभयऊ न दूजे, सब पायऊ रज पावनी पूजे. तुमच्या चरणांच्या धुळीची मी उपासना केल्यानं मला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. गुरु वशिष्ठ म्हणाले, आपल्या मनामधला संकल्प अत्यंत उत्तम संकल्प आहे आणि उद्याच आपण श्रीरामांना युवराजपदी अभिषिक्त करा. आता काही शहाणे इथे म्हणतात की राम राज्याभिषेकात विघ्न उपस्थित होणार होतो हे वशिष्ठांना कळलं नाही का? त्यांनी मुहूर्त नीट पाहिला नाही का? याला फक्त पत्रिका आणि मुहूर्त एवढंच माहिती, त्याच्या पलीकडे याला काही माहिती नाही. तुम्हाला सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची गोष्ट सांगतो. महाराजांकडे अनेक लोक येत असत. महाराजांच्या दर्शनाला लोक आले की महाराज त्यांच्या जवळचं काही ना काहीतरी त्यांच्या हातावर देत असत. एके दिवशी दर्शनाला आलेल्या एका महिलेला, भगिनीला डाव्या हाताला असलेली चांदीची वाटी देऊन टाकली आणि एका भक्तानं आक्षेप केला, जो पत्रिका आणि ज्योतिष पाहणारा असेल समजा, मुहूर्त वगैरे पाहणार. महाराज द्यायची होती तर उजव्या हाताने द्यायची ना, म्हणजे दान दिल्याचं पुण्य मिळालं असतं. आता महाराजांनी उत्तर काय दिलंय? महाराज म्हणाले, डाव्या हाताची वाटी उजव्या हातात घेऊन उजव्या हातानं तिला देईपर्यंत माझं मन बदललं असतं, म्हणून मी उचलली देऊन टाकली. पुण्य मिळो नाही तर न मिळो, राजा तुझ्या मनात आलेलं आहे ना अभिषेक करायचा, कर. मुहूर्त आहे का नाही याचा विचार तू करू नको. शुभ काळ अवघ्या दिशा. गुरु वशिष्ठांनी महाराज दशरथांना म्हटलं, अमुक 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 करावं लागेल. महाराज दशरथ म्हणाले, मी राजसभा भरवतो, या सगळ्या आज्ञा जारी करतो, पण आपण राजसभेमध्ये या आणि आपण आपल्या मुखानं आज्ञा जारी करा. राजसभा भरवली. गुरु वशिष्ठ राजसभेमध्ये आले. राजसभेमध्ये मंत्री सुमंतादिगणांना आज्ञा दिल्या गेल्या, उद्याच सकाळी श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा आहे. 7 ठिकाणची माती पाहिजे, 7 समुद्रांचं जल पाहिजे, 7 नद्यांचं जल पाहिजे, अमुक पाहिजे, धमुक पाहिजे, नगर शृंगारलं गेलं पाहिजे, गायन मागध वंदीजन इत्यादी का आले पाहिजे. सगळ्यांचा आनंद सुंदर नगर शृंगार, साऱ्या राज आज्ञा जारी झाल्या. आणि गुरु वशिष्ठ म्हणाले, मी स्वतः श्रीरामांना जाऊन सांगतो की उद्या सकाळी तुमचा राज्याभिषेक आहे. म्हणून गुरु वशिष्ठ श्रीरामांच्या महाली निघाले. श्रीरामांच्या महाली असणारे दासदासी नोकर चाकर श्रीरामांना वार्ता देतात की गुरु वशिष्ठ आपल्या दर्शनाला येतात. श्रीराम उत्साहानं पण अत्यंत व्याकुळतेनं धावले की गुरु माझ्या महाली धावले. गुरूंना पाहिल्याबरोबर जमिनीवरती साष्टांग लोळण घेतायत, दंडवत प्रणाम करतायत, गुरु उठवून आशीर्वाद देतायत. रामा, तुमचं यश सर्व दिशांना विस्तारो. तात, आपण मला बोलवलं असतं, मी आपल्या आश्रमी आलो असतो. रामा, तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही बोलता आहात, माझं काम आहे म्हणून मी आलो.
श्रीरामांना संकोच आहे. गुरु आपल्या दारी आले, गुरु आपल्या दारी येता कामा नये. आपण गुरूंच्या सेवेला जायला पाहिजे होतो, पण गुरु आपल्या दारी आले याचा संकोच श्रीरामांना वाटतोय. आणि गुरु वशिष्ठ म्हणतात की रामा, तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही तसं बोलाल. श्रीरामांनी गुरूंना आपल्या आसनावरती बसवलं, पाद्यपूजा केली, हात जोडून उभे राहिले. गुरु वशिष्ठ म्हणतात, रामा, महाराज दशरथांनी योजना केली की उद्या सकाळीच तुमचा युवराजपदी राज्याभिषेक होणार आहे, त्यामुळे आज तुम्हाला व्रतस्थ राहायला हवं, उपवास करा, भूमिशयन करा. तुम्ही गृहस्थाश्रमी झालेला आहात, त्यामुळे संयम पाळा. अभिषेक होणार आहे आणि अभिषेक होण्याकरता ज्या काही व्रतवैकल्याची नियमांची आवश्यकता आहे, ती नियम स्वतः गुरु वशिष्ठ श्रीरामांना समजावून सांगतायत. श्रीरामा, हे तुम्हाला सांगायचं होतं, हे माझं काम होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. गुरु वशिष्ठांना प्रणाम केला. गुरु वशिष्ठ आपल्या मार्गानं निघून गेले. श्रीराम आपल्या आसनात बसले. पाठीमागं जानकी उभ्या होत्या. जानकीजींचा हात त्यांच्या खांद्यावरती होता आणि जानकींना श्रीराम म्हणतात की हे काही योग्य नाहीये. विमल वंश ह्य अनुचिते कू. हा वंश अत्यंत विमल आहे आणि या विमल वंशामध्ये हे एक अनुचित होत आहे. माझा भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये नाहीये आणि माझा भरत शत्रुघ्न अयोध्येत नसताना जन्मे संग संग भाई, आम्ही सगळेजण एका वेळी जन्माला आलो, एका वेळी नामकरण झालं, एका वेळी चुडा म्हणजे जाऊळ काढण्यात आलं, एका वेळी मौंजबंधन झालं, एका वेळी गुरु शिक्षण झालं, एका वेळी विवाह झाले, सगळं एका वेळी सगळ्यांचं एकत्र झालेलं असताना राज्याभिषेक मात्र कोण्या एकाचा. बंधु भियाही बडेही अभिषेकू. इतरांना सोडून मलाच राज्याभिषेक होतो आहे, हे काही योग्य होत नाही. एवढ्यात लक्ष्मण प्रवेश करतात. लक्ष्मणांना अतिशय आनंद आहे. श्रीरामांना प्रणाम करतात तर श्रीराम लक्ष्मणांना म्हणतात की लक्ष्मणा, मी नावाचा राजा होणार आहे, सगळं राजकार्य तुला करायचंय, मी नावापुरतं पद घेणार आहे, कार्य तू करणार आहेस. लक्ष्मणांना मोठा आनंद आहे. महाराज दशरथ राजसभेचे कामकाज संपवून आपल्या मुखानं माता कैकेयीला उद्याच श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे असं सांगण्याकरता आपण स्वतः कैकेयीकडे निघाले. अयोध्या नगरी सुशोभित होती आहे, जिकडे तिकडे आनंद उत्सव होतो आहे. देवतांची सभा भरली.